वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, संबंधित अधिकाऱ्यांची कामात दिरंगाई, ठेकेदाराचा मुजरपणा, कार्यालयातून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, नियोजित नसणारा आराखडा, कुशल लाईनमनची कमतरता, वाढीव वीज बिले, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नसणारे नियंत्रण इत्यादी अनेक समस्यांमुळे पंचक्रोशीतील ग्रासलेल्या वीज ग्राहकांनी दापोली तालुक्यातील दाभोळ शिवसेना शाखेच्या माध्यमातून दाभोळ येथे विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा दिला। त्यांना सांगा आम्हाला एक तास लागेल, साध्या कागद देणार, शिक्षा नाही, काय चाललंय आम्ही कसं समजायचं? मागवा ना, आम्ही पर्याय दिला ना, तुम्ही मागवा, त्याची कॉपी काढू आपण। सध्या माणसं नाही आमच्याकडे, ती काढणार ना, मग आम्ही हे कसं ग्राह्य धरणार? तो रिपोर्ट कव्वा दिलेला आहे, आता म्हणजे शहरी नाही दिलेलो आहे, समोरच दिलेली ना। साहेबांना सांगा आम्हाला एक तास लागणार आहे, कधी रिपोर्ट दिला इथे किती बनवलं पण शिक्का असेलच ना। शिवसेना शाखा दाभोळ आणि पंचक्रोशीतील पंचक्रोशी वेगळी आहे। पुन्हा जेव्हा आम्ही तुमचे 8 दिवस तुम्हाला 2 दिवसांनी तुम्ही आम्हाला व्यवस्थित सुरळीत कार्यक्रम करून देणार लाईटचा, आम्ही तुम्हाला 8 दिवस दिलं गावामार्फत। शिवसेना दाभोळच्या वतीने शिंदे गट इथे तुमच्याकडे मागणी करायला आले की दाभोळचा जो नुकसान होतोय, व्यापारी असतील, वेल्डर असतील, गणपती कारखानदार आहेत, खूपशा त्या लाईटवरच अवलंबून आहे, तर तुम्हाला 8 दिवसाचा जो कालावधी आम्ही देत आहोत, तुम्ही 2 दिवसांनी करणार होतात, 2 दिवसात, तर आम्ही 8 दिवसाचा देतोय। संपूर्ण दाभोळ गाव, देरदा असेल, ओणीभांडी असेल, गुडगा असेल, सगळे पंचक्रोशी सुरळीतपणे करून द्या। तुमची सही मारा हो, सहीच मारलेली, आपला विश्वास आता तुमची अगदी ओरिजिनल सर वाक्य रचना कशी फिरवायची ते आम्हाला सुद्धा माहिती आहे ना। 2013 पासून आंदोलन करतो, आम्हाला चांगला अगदी वाक्य त्याची पण घ्या, साक्षी कर्मचाऱ्याची पण घ्या, आल्यानंतर ते बघते, बैठक लावलेलीच अशी काय सोडायची ना। आता तुमची सही ना, तुमची माझी सही पुढे असेल अशी सही आहे तुमची, दाखवा तुम्हाला तुमच्या दिवसा म्हटलं तर माझी सही, ही सही तुमची नाही बरोबर। शेवटी उपकार्यकारी अभियंता अशोक कुकडे यांनी 2-4 दिवसात युद्ध पातळीवर काम करून वारंवार वीज खंडित ही समस्या सोडून देतो असे सांगितले। त्यावर उपस्थित शिवसैनिक ग्रामस्थांनी 8 दिवसांची मुदत दिली व जे कबूल केले आहे ते लिखित स्वरूपात द्या अशी मागणी केली। उपस्थितींचा आग्रह लक्षात घेता उपकार्यकारी अभियंता यांनी लिखित स्वरूपातील आश्वासनपत्र दाभोळ शिवसेना शाखा प्रमुख रमाकांत दाभोळकर यांच्याकडे सुपूर्द केले। आपल्याकडची जी लाईन येते ही अशी लांबून येते, दस्तुरीतून येते दापोली सबस्टेशनच्या अलीकडे, त्याच्यामध्ये एक लाईन आहे, त्याच्यातून आपण टॅप घेतलेला आहे। दस्तुरी ते दापोली याच्यामध्ये जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहे। दापोली टॅप ते आपला वणवशी सबस्टेशन याच्यामध्ये देखील आपल्याकडे 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे, आणि याच्यानंतर देखील आपल्याकडून सबस्टेशनमधून लाईनी वितरित केल्या जातात कमी व्होल्टेज करून। हे देखील एक आहे फिडर आपला कोलथली, आणि दुसरा फिडर आहे वणवशी, इकडं सगळी आपल्याकडे आपली वीज दिली जाते। यामध्ये मागच्या ह्याच्यामध्ये काही थोडे प्रॉब्लेम आले होते सिस्टीममध्ये आमच्या, आम्ही ते युद्ध पातळीवर सगळेचे सगळे सिस्टीममध्ये प्रॉब्लेम करेक्ट केलेले। आता प्रॉब्लेम तुम्हाला जो येतो कधी कधी, एखादी वेळ वाढली वेगाने, आणि एखादी वेळ वेगाने वाढून जर लाईन जर तुटायची झाली तर ती सिस्टीम सगळी आमची बंद पडते, त्याच्यामुळे ही एक गोष्ट होती। दुसरी गोष्ट, आम्ही वारंवार तिथं आपली सगळी सिस्टीम आहेत समुद्राच्या बाजूला, यामध्ये गंजण्याचं प्रमाण खूप जास्त आहे। गंजल्यामुळे काय होतं की सिस्टीम कुठेतरी टच होती सिस्टीमला।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.